हीट कन्व्हेक्टर ॲक्च्युली हे आपलं आता 12वीतलं पहिलं ॲप्लायन्स आहे. 12वीतलं FBमध्ये हा पहिला ॲप्लायन्सबद्दलची आपण माहिती घेतो आहोत. हे जे ॲप्लायन्स आहे याचं नाव आहे हीट कन्व्हेक्टर. आता हीट कन्व्हेक्टर हे जे उपकरण आहे याचा उपयोग आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये उष्ण हवा मिळवण्यासाठी होतो. अतिथंड प्रदेशामध्ये किंवा अतिथंड देशांमध्ये या हीट कन्व्हेक्टरचा उपयोग हा अत्यंत कॉमन आहे. हे हीट कन्व्हेक्टर बाहेरील तापमानापेक्षा किंवा वातावरणातील तापमानापेक्षा अधिक तापमान आपल्याला देतं आणि त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात उष्णता मिळण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो. अत्यंत सोपं आणि अत्यंत साधी रचना असणारं हे उपकरण आहे. मागच्या वर्षी आपण साधं रॉड टाईप रिफ्लेक्टर टाईप रूम हीटर बघितलं होतं. या रिफ्लेक्टर टाईप रूम हीटरमध्ये आपण बघितलं होतं की मागच्या बाजूला एक क्रोमियम प्लेटेड रिफ्लेक्टर असतो, समोरच्या बाजूला हीटिंग एलिमेंट पोर्सलिनच्या रॉडवरती गुंडाळलेला असतो आणि त्या हीटिंग एलिमेंटला सप्लाय दिल्याबरोबर हीटिंग एलिमेंटमधून उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता रिफ्लेक्टरद्वारे सगळ्या रूममध्ये पसरवली जाते. या पद्धतीने हे साधं हीटर काम करतं आणि त्यामध्ये कुठलीही मोटर वापरलेली नसते, त्यामुळे तिथे तापमानाचे कोणतेही नियंत्रण होत नाही. त्या रूम हीटरचा वापर अत्यंत लिमिटेड किंवा फार कमी ठिकाणी केला जातो. परंतु हे जे हीट कन्व्हेक्टर आहे याच्यामध्ये तापमान नियंत्रण होऊ शकते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मोटर असते, त्यामुळे याची कार्यपद्धती ही अधिक चांगल्या प्रकारे हे काम करू शकतं आणि म्हणून या हीट कन्व्हेक्टरची माहिती आपण आज घेणार आहोत. या हीट कन्व्हेक्टरमध्ये जे मुख्य भाग आहेत ते मुख्य भाग या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतात. बघा, हीट कन्व्हेक्टर हे उपकरण आहे. याच्यामधले मुख्य भाग जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. बघा, सर्वात महत्त्वाचा याच्यामधला भाग आहे तो आहे हीटिंग एलिमेंट. हीटिंग एलिमेंट इथे तुम्हाला दिसतंय, हे नायक्रोमचं हीटिंग एलिमेंट आहे. हे नायक्रोमचं हीटिंग एलिमेंट पोर्सलिन किंवा इन्सुलेटिंग मटेरियलवरती गुंडाळलेलं असून ते या ठिकाणी बसवलेलं आहे. हे हीटिंग एलिमेंट 2 किंवा 3 अशा विभागांमध्ये विभागलेलं असतं किंवा 2 किंवा 3 हीटिंग एलिमेंट्स या कन्व्हेक्टरमध्ये वापरलेले असतात, ज्यामुळे आपल्याला तापमानाचं नियंत्रण यामध्ये मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग दिसतोय, तो दिसतोय आपल्याला हा ब्लोअर फॅन. हा जो फॅन दिसतोय हा फॅन ब्लोअर फॅन आहे. सेंट्रिफ्युगल तत्वावर हा काम करतो आणि त्यामुळे हवा सर्क्युलेट करण्याचं काम हा फॅन करतो. हा ब्लोअर फॅन दिसतोय, याला हा जो ब्लोअर फॅन आहे हा लोखंडी पत्र्यापासून बनलेला असतो आणि त्याला फिरवण्यासाठी ही फॅन मोटर तुम्हाला इथे दिसतेय. या फॅन मोटरला ह्या ब्लेड लावलेल्या आहेत. हा फॅन मोटर आणि हा ब्लोअर फॅन आणि हीटिंग एलिमेंट हे यातले मुख्य भाग झाले. हीटिंग एलिमेंटचं तापमान नियंत्रण मिळवण्यासाठी इथे महत्त्वाचा भाग आणखी एक आहे, तो आहे थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट इथे तुम्हाला दिसतोय. त्याचप्रमाणे हे हीटिंग एलिमेंट आणि फॅन यांना कंट्रोल करणारा हा स्विच इथे दिसतोय. कनेक्टर जिथून आपण या हीट कन्व्हेक्टरला सप्लाय देतो आणि स्टँड, ज्या स्टँडमुळे आपण हा हीट कन्व्हेक्टर टेबलवर ठेवू शकतो किंवा भिंतीला लावू शकतो. हे हीट कन्व्हेक्टरमधले मुख्य भाग तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत आहेत. आता आपल्याला या हीट कन्व्हेक्टरची रचना व्यवस्थितपणे बघायची आहे. हे जे सगळे पार्ट आपल्याला दिसत आहेत या पार्टबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. कारण कुठलंही उपकरण म्हटलं की आपण कालच बघितलं होतं की कुठलंही उपकरण पाहताना आपल्याला त्याचं कार्यतत्व, त्याची रचना, त्याच्यातले मुख्य भाग, त्या भागांचं कार्य आणि एकूण त्या उपकरणाची कार्यपद्धती, त्याच्यानंतर त्याचं कार्य समजल्यानंतर मग त्यात येणारे सर्वसाधारण दोष, त्यांची तपासणी आणि दुरुस्ती या पद्धतीने आपण प्रत्येक उपकरण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याच्यामुळे हा हीट कन्व्हेक्टर जो आपण आता पाहिला त्याच्यातल्या मुख्य भागांची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे.
यातला मुख्य भाग, पहिला जो मुख्य भाग दिसतोय तुम्हाला ते आहे बॉडी. ही जी पत्र्याची बॉडी दिसते आयताकृती, ही आयताकृती बॉडी ही पत्र्याची बनलेली असते. तिला विशिष्ट प्रकारचं कोटिंग किंवा कलरिंग केलेलं असतं, त्यामुळे ते गंज प्रतिबंधकही बनतं आणि ती बॉडी आपल्याला अट्रॅक्टिव्ह सुद्धा दिसते. या बॉडीला समोरच्या बाजूला जाळी बसवलेली असते आणि वरच्या बाजूला या फॅनसाठी त्याच्यामध्ये जागा सोडलेली असते. अशा प्रकारची ही पत्र्याची आयताकृती बॉडी आहे. त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा, ही बॉडी ही MS स्टीलची बनलेली असते. दुसरा जो भाग आहे तो महत्त्वाचा भाग आहे हीटिंग एलिमेंट. आता हे जे हीटिंग एलिमेंट आहे, हे हीटिंग एलिमेंट नायक्रोमचं बनलेलं असतं. आता हे नायक्रोम म्हणजे काय? निकेल आणि क्रोमियम यांचं मिश्रण. निकेल आणि क्रोमियम यांचा ॲलॉय हा हीटिंग एलिमेंट म्हणून वापरला जातो. हे जे हीटिंग एलिमेंट आहे हे नायक्रोमचं असल्यामुळे याची रेझिस्टिव्हिटी किंवा करंट वहनास प्रचंड प्रमाणात रेझिस्टन्स किंवा विरोध हे हीटिंग एलिमेंट निर्माण करते. त्याच्यामुळे जेव्हा या हीट कन्व्हेक्टरला आपण सप्लाय देतो तेव्हा या हीटिंग एलिमेंटमधनं जेव्हा करंट वाहतं तेव्हा प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. हे हीटिंग एलिमेंट लाल होतात आणि आजूबाजूचं पूर्ण वातावरणामध्ये आजूबाजूला पूर्ण उष्णता निर्माण होते. हे जे हीटिंग एलिमेंट आहे हे हीटिंग एलिमेंट 2 किंवा 3 या पद्धतीने हीट कन्व्हेक्टरमध्ये बसवलेले असतात. 1, 2 किंवा 3 असे जर हीट आपल्याला कंट्रोल्स पाहिजे असतील तर त्यानुसार हे हीटिंग एलिमेंट बसवलेले असतात आणि आपल्याला वॉर्म किंवा हॉट असे 2 सिलेक्टिव्ह स्विच तिथे दिलेले असतात. आपण जिथे सिलेक्ट करू त्यानुसार आपल्याला करंट एका किंवा दोन्ही हीटिंग एलिमेंट्समधनं वाहतं आणि त्यानुसार आपल्याला उष्णतेचं नियंत्रण करता येतं. असे हे हीटिंग एलिमेंट इथे आपल्याला विशिष्ट पोर्सलिनच्या इन्सुलेटिव्ह रॉडवरती गुंडाळलेले दिसतात किंवा पट्ट्यांवरती गुंडाळलेले दिसतात. याचं फिक्सेशन एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला जाळी येते. हे जे हीटिंग एलिमेंट आहे याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तो थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट काय करतो? थर्मोस्टॅट आपल्याला माहिती आहे, थर्मोस्टॅट हा तापमान नियंत्रणासाठी वापरला जातो. ठराविक तापमान सेट केल्यानंतर त्या तापमानापेक्षा अधिक तापमान वाढू नये याच्यासाठी आपल्याला थर्मोस्टॅटचा उपयोग होतो. हा थर्मोस्टॅट हा आपल्याला पाहिजे त्या तापमानावर एकदा सेटिंग केली की ठराविक तापमान आल्याबरोबर थर्मोस्टॅटद्वारे कॉन्टॅक्ट तुटण्याचं काम होतं आणि कॉन्टॅक्ट तुटला की आपोआपच हीट बरोबर त्याच तापमानापर्यंत कंट्रोल होते. हा जो थर्मोस्टॅट आहे हा थर्मोस्टॅट ब्रास आयर्न या पद्धतीचा आहे. म्हणजे ही जी द्विधातूची पट्टी आहे ही ब्रास आणि आयर्न या 2 धातूपासून बनलेली ही द्विधातूची पट्टी आहे. हा जो कॉन्टॅक्ट आहे हा कॉन्टॅक्ट अशा पद्धतीने झालेला असतो आणि जेव्हा ठराविक तापमान येईपर्यंत हा कॉन्टॅक्ट पूर्णपणे जुळलेला असतो. सर्किट पूर्ण होतं आणि त्यातून करंट वाहतं आणि हा हीटिंग एलिमेंट गरम होण्याचं कार्य होत राहतं. परंतु ज्या क्षणी ठराविक तापमानापर्यंत ठराविक तापमानापर्यंत हीटिंग एलिमेंट गरम झाला की मात्र यातील एक पट्टी फिक्स असते, एक पट्टी मुव्हेबल असते. त्याच्यामुळे ठराविक तापमानापर्यंत ही पट्टी वितळायला लागते कारण ती गरम होते. गरम झाल्याने द्विधातूची पट्टी प्रसरण पावते. प्रसरण पावल्यामुळे जो मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे तो मुव्हेबल कॉन्टॅक्टची पट्टी प्रसरण पावते आणि वाकते. ती पट्टी जेव्हा वाकते तेव्हा याचा कॉन्टॅक्ट ओपन होतो आणि जेव्हा कॉन्टॅक्ट ओपन होतो तेव्हा सर्किट तुटतं आणि आपोआपच तापमान नियंत्रणात राहतं. या पद्धतीने या थर्मोस्टॅटचं काम चालतं. ही बायमेटॅलिक स्ट्रीप असते. हा थर्मोस्टॅट हा या हीट कन्व्हेक्टरमधला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फॅनला फिरवण्यासाठी जी मोटर वापरली जाते ती आहे शेडेड पोल मोटर. शेडेड पोल मोटर ही लो पॉवर मोटर आहे जिच्यावरती कमीत कमी लोड आपण देऊन
ती मोटर आपण उपयोगात आणू शकतो. म्हणूनच आपण कॅमेरामध्ये किंवा टेप रेकॉर्डर्समध्ये किंवा एक्झॉस्ट फॅनमध्ये ती मोटर वापरलेली आपल्याला दिसते. ही जी शेडेड पोल मोटर आहे, या शेडेड पोल मोटरला जास्त लोड आपल्याला देता येत नाही, परंतु इथे लोडही खूप कमी आहे. त्याच्यामुळे या शेडेड पोल मोटरचा उपयोग या हीट कन्व्हर्टरमध्ये केलेला आहे. इथे तुम्हाला दिसते ती मोटर लावलेली आहे आणि मोटरच्या शाफ्टवरती पातळ पत्र्यापासून बनलेला हा ब्लोअर फॅन लावलेला आहे. हा जो ब्लोअर फॅन आहे, हा ब्लोअर फॅन मोटरचा सप्लाय मिळाल्याबरोबर हा ब्लोअर फॅन फिरू लागतो आणि हवा सर्क्युलेट करण्याचं काम करतो. तो जेव्हा बाहेरील हवा या हीटिंग एलिमेंटवरती सोडतो, तेव्हा हीटिंग एलिमेंट जर गरम असतील तर त्या संपर्कात ती हवा येते आणि ती गरम होऊन मग ती हवा रूममध्ये पसरवली जाते. याच्यासाठी ही शेडेड पोल मोटर आणि त्याच्यावरती बसवलेला हा सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग पुढचा आहे तो जाळी. इथे समोरच्या बाजूला हीटिंग एलिमेंटला सहजपणे हात लागून कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी समोरच्या बाजूला क्रोमियम प्लेटिंग केलेली जाळी बसवलेली असते. लोखंडी बारीक तारांची ही जाळी बनवून तिला क्रोमियम प्लेटिंग केलेलं असतं, त्यामुळे ती गंज प्रतिबंधक होते आणि अशी जाळी हीटिंग एलिमेंटच्या समोर सेफ्टीसाठी बसवलेली असते. त्याच्यानंतर जे दिसतंय आपल्याला पार्ट तो आहे स्टँड. हा स्टँडचा उपयोग मी सांगितल्याप्रमाणे त्याला आपल्याला टेबलवर ठेवता येतं किंवा भिंतीवरही लावता येतं. त्याच्यामुळे आपल्याला जसा पाहिजे तसा अँगल ॲडजस्ट करून रूममधली उष्णता आपल्याला सगळ्या भागांमध्ये मिळावी यानुसार आपल्याला त्या स्टँडला ठेवता येतं. त्याच्यानंतर सप्लाय कॉर्ड हा कनेक्टरला जोडला जातो आणि हीट कन्व्हर्टरला सप्लाय मिळण्यासाठी 3 कोअर केबल याला जोडलेली असते, ज्याच्यामध्ये फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग या तिन्ही कनेक्शन्स आपल्याला इथे देता येतात. हे जे हीटिंग एलिमेंट आहे, हे हीटिंग एलिमेंट साधारणपणे 1000 वॅट ते 3000 वॅट एवढ्या क्षमतेचं यामध्ये वापरलेलं असतं. तर अशा पद्धतीने अतिशय साध्या रचनेचं हे हीट कन्व्हर्टर आपण उपयोगात आणू शकतो. याच्या कार्यपद्धतीविषयी आता बोलायचं झालं तर आपल्याला या भागांवरूनच बरंच समजलेलं आहे की या ठिकाणी हे जे भाग सगळे जोडलेले आहेत, हे भाग आपल्याला सहजपणे दिसत आहेत. सप्लाय दिल्याबरोबर काय होतं, सप्लाय दिल्याबरोबर हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळतो आणि मोटरलाही सप्लाय मिळतो. इथे आपल्याला हे जे स्विच दिसतंय, ह्या स्विचला हे दोन्हीही बटन आपल्याला इथे वेगवेगळे कंट्रोल्स दिलेले आहेत. परंतु जोपर्यंत आपण हे कूल आणि वॉर्म आणि हॉट असे 3 बटन याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करता येतात. जोपर्यंत आपण कूल बटन सिलेक्ट करत नाही तोपर्यंत हीटर ऑन होत नाही. ही सेफ्टी आहे. कारण काय, जोपर्यंत फॅन चालू होत नाही तोपर्यंत हीटर चालू व्हायला नको. कारण हीटिंग एलिमेंट जर फॅन नसताना चालू झालं तर ती हीट त्याच्या आजूबाजूलाच राहील आणि कदाचित ते हीटिंग एलिमेंट शॉर्ट व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण कूल स्विच ऑन करत नाही तोपर्यंत इकडले कंट्रोल्स किंवा हीटिंग एलिमेंट चालू होत नाही. कूल स्विच आपण ऑन केल्याबरोबर फॅन फिरायला लागतो आणि जर आपल्याला हीट नको असेल, फक्त फॅन पाहिजे असेल तर तेवढंच आपण कूल स्विच दाबून आपण हा ब्लोअर फॅन चालवू शकतो, ज्यामुळे आपल्याला हवेचं सर्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं किंवा ज्याच्यामुळे रूममध्ये हवा सर्क्युलेट होते आणि आपल्याला थंडावा किंवा हवा मिळू शकते. जर आपण वॉर्मचं बटन दाबलं तर फॅनही फिरतो आणि एक हीटिंग एलिमेंट यातला त्याला सप्लाय मिळतो आणि हीटिंग एलिमेंट गरम व्हायला लागतो. तो गरम झाल्यानंतर ही जी ब्लोअर फॅनद्वारे सर्क्युलेट होणारी हवा आहे, ती हवा या हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात येते आणि समोरच्या जाळीमधून ती गरम हवा रूममध्ये पसरवली जाते. ठराविक तापमानापर्यंत हे हीटिंग एलिमेंट
गरम होण्याची क्रिया होत राहते, परंतु आपण सेट केलेलं तापमान जे असेल त्यानुसार किंवा एक हीटिंग एलिमेंटचं तापमान जे आहे तोपर्यंत तोपर्यंत थर्मोस्टॅट हा सिरीजमध्ये सर्किटमध्ये जोडलेला राहतो आणि सर्किट पूर्ण होतं, त्यामुळे हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळत राहतो. परंतु ठराविक सेटिंगपर्यंतचं तापमान आल्याबरोबर हा थर्मोस्टॅट ऑपरेट होतो आणि कॉन्टॅक्ट तुटून सर्किट तुटते, खंडित होते आणि आपोआपच उष्ण हवा इथे थर्मोस्टॅट जो आहे तो ऑफ होतो. आता हा किती वेळ ऑफ राहतो? जोपर्यंत थर्मोस्टॅटचे कॉन्टॅक्ट तुटलेले आहेत. जेव्हा हा हीटिंग एलिमेंट थंड होतो, थंड झाल्यानंतर त्याचा थर्मोस्टॅटच्या बायमेटॅलिक स्ट्रीप सुद्धा थंड व्हायला लागतात. प्रसरण पावलेली पट्टी परत आकुंचन पावते, परत हा कॉन्टॅक्ट जुळतो आणि कॉन्टॅक्ट जुळल्यामुळे परत सर्किट पूर्ण होतं आणि परत या हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळू लागतो आणि परत ठराविक सेट केलेल्या तापमानापर्यंत ही उष्णता निर्माण होत राहते आणि फॅनद्वारे ती सर्क्युलेट होत राहते. या पद्धतीने रूममधलं तापमान सेट केलेल्या तापमानापेक्षा जास्त होत नाही, त्याचं कंट्रोल होत राहतो. आपल्याला जर खूप थंडीच्या प्रदेशात असेल किंवा अगदी 0 डिग्रीच्या खालचं तापमान असेल तर आपल्याला त्याला हॉटवरती ॲडजस्ट करावं लागतं. आपण जेव्हा त्याला हॉटचं बटनवरती ॲडजस्ट करतो तेव्हा हे दोन्ही हीटिंग एलिमेंट सर्किटमध्ये जोडले जातात, अर्थात ते दोन्ही पॅरललमध्ये जोडले जातात आणि तेव्हा आपोआपच जास्त दोन हीटिंग एलिमेंटद्वारे निर्माण होणारी उष्णता ही अधिक असते आणि ती अधिक उष्णता या ब्लोअर फॅनची हवा त्या दोन्ही हीटिंग एलिमेंटवरनं वाहताना गरम होते आणि ती जाळीतून बाहेर पडते. या पद्धतीने आपल्याला आणखी जास्त तापमान रूममध्ये मिळवता येतं. परत इथे तेच आहे की ठराविक तापमानापर्यंत थर्मोस्टॅट हा सिरीजमध्ये जोडलेला असल्याने सर्किट पूर्ण असतं आणि त्याचे बायमेटॅलिक कॉन्टॅक्ट हे जुळलेले असतात. परंतु जेव्हा ते ठराविक सेट टेम्परेचरला हीटिंग एलिमेंट येतात तेव्हा मात्र ही बायमेटॅलिक स्ट्रीप गरम होतात, त्या प्रसरण पावतात आणि वाकतात. वाकल्याबरोबर कॉन्टॅक्ट ओपन होतो आणि थर्मोस्टॅट कॉन्टॅक्ट तुटतो आणि सर्किट तुटल्यामुळे परत उष्णता निर्माण होण्याचं कार्य थांबतं. पट्ट्या थंड झाल्या की परत त्या जुळतात आणि परत सर्किट पूर्ण होऊन उष्णता परत निर्माण व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने आपल्याला या हीट कन्व्हर्टरद्वारे थंडीच्या दिवसामध्ये उष्ण हवा मिळण्याचं काम या उपकरणाद्वारे आपल्याला घेता येतं. याला आपण म्हणतो हीट कन्व्हर्टर. यातले सगळे मुख्य भाग आपण बघितलेले आहेत, ते कशाचे असतात तेही आपण बघितलेलं आहे आणि ते काय काम करतात हे आता आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. अत्यंत सोपं साधं असं हे उपकरण आहे. त्याचं कार्यही आपल्याला आज समजलंय, त्यातल्या वेगवेगळ्या भागांची पण माहिती आपल्याला आज झाली आहे. आता ह्याच्यात कोणते दोष येऊ शकतात आणि त्यांचं टेस्टिंग आणि रिपेअरिंग कसं करायचं हे आपल्याला पुढच्या काही पिरियडमध्ये बघायचं आहे. याच्यात येणारे आता मुख्य दोष कोणते असू शकतात? याच्यामध्ये एकतर मुख्य दोष जे येतात ते एकतर हे हीट कन्व्हर्टर कामच करणार नाही किंवा याचा उष्णतेचं नियंत्रण होणार नाही किंवा याचं एअर सर्क्युलेशन होणार नाही किंवा हीट कन्व्हर्टरला सप्लाय दिल्याबरोबर फ्यूज उडतो किंवा हीट कनेक्टरला हात लावल्याबरोबर शॉक बसतो. हे अगदी ह्याच्यात येणारे कॉमन दोष आहेत. त्यांची तपासणी आणि दुरुस्ती कशी करायची हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे.